भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातला वाद मिटला अशी शक्यता आहे। सभागृहामध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी दिसले। नंदन हॉटेलमधील फोटोची राजकीय चर्चा आता सुरू आहे। भास्कर जाधव आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यातला वाद मिटल्याची चर्चा आहे। काल नंदन हॉटेलमधील दोघांचा एकत्रित फोटोही समोर आला आणि या दोघांतील वाद मिटवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। हा फोटो आपण पाहतोय आणि या फोटोमुळेच हा वाद मिटल्याची चर्चा आता रंगलेली आहे। दरम्यान हा वाद मिटवण्यासाठी युवासेना प्रमुख ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मध्यस्थी केल्याची माहिती या फोटोमध्ये आपण पाहू शकतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार यावेळी उपस्थित आहेत। प्रतिनिधी पद्मेश पवार फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, काही तपशील देतील। पद्मेश। विक्रांत, आपण जर पाहिलं तर भास्कर जाधव आणि त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर यांचा वाद आता मिटलेला आहे, कारण स्वतः आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात मध्यस्थी केली आहे। काल नंदन कॉफी या हॉटेलमध्ये जेव्हा सगळे जे आमदार गेले होते तेव्हा स्वतः भास्कर जाधव यांच्या बाजूची खुर्ची खाली होती आणि मिलिंद नार्वेकर जेव्हा आले तेव्हा स्वतः आदित्य ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना सांगितले तुम्ही भास्कर जाधव यांच्या बाजूला बसा ना। त्यामुळे आणि त्या संदर्भात त्या तिघांमध्ये देखील काही चर्चा झाली। खेळीमेळीचं वातावरण होतं पूर्ण त्या हॉटेलमध्ये। त्यानंतर दोघांचा वाद जो मिटलेला आहे अशी आपल्याला माहिती तिकडे जे स्थानिक जे आमदार सगळे बसले होते त्यांनी आपल्याला दिली। त्यामुळे जो वाद मागच्या 2 दिवसापासून सुरू झाला होता तो कालच आपण पाहू शकतो की मिटलेला असं दिसतंय, कारण ज्या प्रकारे दोघांनी एकमेकांमध्ये स्टेटमेंट केले होते त्यानंतर पक्षातील जी वाद आहे तो विकोपाला देखील आला होता। त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता हा वाद आता मिटलेला आहे। धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।